थांबा, हा व्हिडिओ लगेच पुढे नेऊ नका, कारण आज मी जे बोलणार आहे ते सगळ्यांसाठी नाही, पण ज्याच्या आयुष्यात काहीतरी अडकलंय त्याच्यासाठी आहे। मी तुमचा स्वामी समर्थ बोलतो आहे आणि आज मी गोड बोलणार नाही, आज मी खरं बोलणार आहे। बाळांनो, तुमचं आयुष्य बिघडत नाही, ते हळूहळू सटकतंय आणि तुम्हाला ते कळतही नाही। तुम्ही रोज उठता, काम करता, दिवस काढता, पण मनात कुठेतरी सतत एक ओझं असतं, काहीतरी चुकतंय, पण काय ते कळत नाही। हेच सगळ्यात धोक्याचं असतं बाळांनो, कारण जेव्हा चूक कळते तेव्हा ती सुधारता येते, पण जेव्हा चूकच कळत नाही तेव्हा आयुष्य हळूहळू हातातून निसटत जातं। बाळांनो, मी एक प्रश्न विचारतो, तुमच्या घरात शांतता आहे का? खरी शांतता दाखवायची नाही, आतून जाणवणारी। जर उत्तर नाही असेल तर फक्त परिस्थितीला दोष देऊ नका, स्वतःकडे बघा, कारण बऱ्याच वेळा देव रागावलेला नसतो, माणूसच चुकीच्या सवयी सोडत नाही। बाळांनो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, घरात दररोज ऐकू येणारे शब्द नसीब घडवतात किंवा मोडतात। सतत कुरकुर, सतत तक्रार, सतत तुलना, याच्याकडे आहे आपल्याकडे नाही, हे शब्द घरात फिरत राहिले तर बरकत कशी टिकेल? मी सांगतो, जिथे समाधान नाही तिथे लक्ष्मीही थांबत नाही। बाळांनो, आजकाल एक मोठी चूक खूप जण करतात, ते म्हणजे आपलं घर, आपलं दुःख, आपली अडचणी सगळ्यांसमोर उघडी करतात। मी तुम्हाला थेट सांगतो, सगळ्यांना सगळं सांगणं हे साधे पण नाही, ते स्वतःचं नुकसान आहे। प्रत्येक हसणारा तुमचा नाही, प्रत्येक ऐकणारा तुमच्यासाठी नाही। घरातली गोष्ट घरात ठेवा, नाहीतर घर टिकत नाही। बाळांनो, तुम्ही मला म्हणता, स्वामी आमचं नसीबच खराब आहे। मी सांगतो, नसीब खराब नसतं, स्वभाव सुधारायचा बाकी असतो। तुम्ही राग लगेच व्यक्त करता, पण प्रेम व्यक्त करायला विसरता। चूक लगेच दाखवता, पण चांगलं बोलायला वेळ नसतो। मग तुम्ही म्हणता, स्वामी आमच्यावरचं सगळं का? कारण बाळांनो, जिथे शब्द कडू तिथे आयुष्यही कडू होतं। मी तुम्हाला फार अवघड काही सांगत नाही, फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा। एक, घरात बोलताना आवाज नाही तर भाव महत्त्वाचा असतो। 2, मोठं होणं म्हणजे वयाने नाही तर वागण्यात। आणि 3, माफी मागणं कमीपणा नाही, ते मोठेपणाचं लक्षण आहे। बाळांनो, रोज झोपताना एक क्षण थांबा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, आज मी कुणाचं मन दुखावलं का? आज मी कुणाला गृहीत धरलं का? आज मी स्वतःशी खोटं वागलो का? जर हा उत्तर हो असेल तर देवाकडे नाही, आधी स्वतःकडे माफी मागा। मी तुम्हाला सांगतो, जिथे माणूस स्वतः सुधारतो तिथे मला चमत्कार करायची गरज पडत नाही। बाळांनो, मी फोटोमध्ये नाही अडकलेला, मी तुमच्या वागण्यात आहे, तुमच्या निर्णयात आहे, तुमच्या शब्दात आहे। तुम्ही जसे बदलता तशी माझी कृपाही बदलते। शेवटी एकच सांगतो, हा व्हिडिओ पाहून फक्त जय स्वामी समर्थ म्हणू नका। आज एक छोटी सवय बदला, एक शब्द गोड बोला, एक राग सोडा, एक अहंकार कमी करा, तेव्हाच हा व्हिडिओ उपयोगी पडेल। मी आहे, पण मी तिथेच थांबतो जिथे माणुसकी टिकते। जय जय स्वामी समर्थ।